श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देव्य नमः. ओम श्री क्लूम ओम धनम देहि माम. ओम धनधाय नमस्तुभ्य नितिपद्मदीपाय च भवन्तु तत्वप्रसादानाय धनधान्यादी संपदाः. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापारयुगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजा दक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती ती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठानं बोलू लागली, दासदासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळं दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कोठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच, तशात खोकलाई येईल मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचे आहे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवण नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशाची धुंदी आलीये. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोऱ्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतंय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेलीये. घेतला वसा टाकून दिलाय. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करील ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनी खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून.
दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण गो तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या नी तडकन ती निघून गेली परत. पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून. मग पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण भद्रशवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवांचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेत उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदा तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधारानं माणसं पाठवली, रथ पाठवला. शूरवीरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवीन वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला. जावायला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकरांजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपले नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत, दुसरे करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी जाऊन बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली आहे. खूप दमलेली दिसते. तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबानेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीचा घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेनं उपवास केला होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही. मीही तुझ्याबरोबर उपवास करेन. श्यामा ठीक आहे म्हणाली.
मार्गशीर्ष महिना होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलेले व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरहून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसले त्याला मिठाचे खडे. अगं वेडी, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमी इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झालंय तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केलं. काय आज्ञा? असे नम्रपणे विचारलं. भद्रश्रवांचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकष्टाने पुढे सरसावत होते. युद्धाचे तांडव अखंड चालू होते. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुराफारशा पाडला होता. मालाधराचे सैनिक अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवांचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्यांच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ते आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नांचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार.
लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवांचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगणे अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी. सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं. अशी 5 उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. श्री महालक्ष्मी माता की जय.